मकर रास या आठवड्यात मकर राशीच्या व्यक्तींना संयम आणि काटेकोरपणा ह्या गुणांचा योग्य वापर केल्यास यश आपल्याच पदरी निश्चित आहे. काही अडचणी येतील पण तुम्ही त्यावर चिकाटीने मात कराल. जुन्या प्रयत्नांना आता फळ मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा आणि त्याचा योग्य तो मोबदला घ्या. करिअर आणि कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी शिस्त आणि नियोजन ह्यामुळे चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठांचे संबंध अधिक दृढ होतील. नोकरीत स्थिरता येईल. व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या येतील, त्यासाठी मानसिक तयारी ठेवा. सरकारी कामात यश संपादन कराल. आर्थिक बाबतीत ह्या आठवड्यात मकर राशीच्या जातकांना स्थिरता जाणवेल. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात, त्यामुळे खर्चात योग्य ते नियम पाळा. मालमत्ता किंवा स्थावर गुंतवणुकीसाठी ही वेळ अनुकूल आहे. प्रेम आणि नातेसंबंध गंभीर आणि स्थिर होतील. काहींना कुटुंबाच्या संमतीने नवा अध्याय सुरू करता येईल. वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्या वाढतील, पण समजूतदारपणाने वातावरण सुखद करण्याची कला तुम्हाला अवगत असल्यामुळे या आठवड्यात तुमचे कौटुंबिक वातावरण देखील उत्तम राहील. आरोग्याच्या बाबतीत मकर राशीच्या जातकांना थोडासा थकवा, सांधेदुखी किंवा पाठदुखी संबंधी त्रास जाणवू शकतो. शारीरिक विश्रांती आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. भावनिक तणावापासून स्वतःला दूर ठेवा. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी श्री शनी महाराजांची किंवा हनुमंताची पूजा करा. काळे तीळ, उडीद डाळ किंवा काळे कपडे दान करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. शक्यतो काळे किंवा निळे वस्त्र परिधान करा. मकर राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचे शुभ दिवस आहेत मंगळवार व शनिवार. शुभ रंग आहे काळा व निळा आणि शुभ अंक आहे 4 व 8. कुंभ राशीच्या